मोक्का कारवाई अंतर्गत जेलमध्ये असलेल्या टिपू उर्फ रिजवान पठाणला जामीन मिळाल्याची माहिती समोर आली असली तरी त्याच्या अडचणी संपलेल्या नाहीत। कारण काळे पडळ पोलीस ठाणे हद्दीत त्याच्यावर खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नवा गुन्हा दाखल झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हडपसरच्या सय्यदनगर परिसरातील एक हॉटेल व्यावसायिकाने तक्रार दाखल केली आहे। जानेवारी 2024 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत आरोपी टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी वारंवार कार्यालयात बोलावून हॉटेल सुरू ठेवायचं असेल तर दरमहा 5,000 रुपये द्या अशी खंडणी मागितल्याचा आरोप आहे। तक्रारीनुसार पैसे न दिल्यास टेबलच्या ड्रॉ मधून पिस्तूल काढून ठार मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणात आरोपीचे साथीदार तन्वीर शकील शेख, इरफान नसीर शेख, अजीम उर्फ अंट्याब शेख, सद्दाम सलीम पठाण आणि इतर 3 ते 4 जणांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता, हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। काळे पडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले की आरोपी विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून तपास वेगाने सुरू आहे। सदर घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी कडक कारवाईची मागणी केली आहे। आधीच गुन्ह्यांची मालिका असलेल्या टिपू पठाण विरोधात आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याने त्याचा जेलमधील मुक्काम वाढणार की तो बाहेर येणार यावर सध्या तर्कवितर्क लढवले जात आहेत। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी रोखोक महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा।